लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र व सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा व इतरांबरोबर शेअर करून संदेशाचे नोटिफिकेशन तुम्हाला कायम मिळण्यासाठी बेल रिंग प्रेस करावी। आज आम्ही एका महत्त्वाच्या विषयावर आपलं लक्ष लावणार आहोत आणि या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छित आहे द ट्रूथ अबाउट डिप्रेशन, नैराश्याविषयीचं सत्य। अर्थात हा विषय फारच महत्त्वाचा आहे। आजच्या जगामध्ये मानव जातीला नैराश्याने ग्रासलेला आहे आणि याविषयीचं सत्य तुम्हाला आणि आम्हाला समजणं फार गरजेचं आहे। आम्ही याविषयी सगळीकडे खूप काही ऐकले आहे। अर्थात घोर चिंतेची अव्यवस्था म्हणजे अँक्झायटी डिसऑर्डर ही एक मानसिक आजाराचे प्रमुख कारण आहे। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणते जगभरामध्ये 260 दशलक्ष लोक हे नैराश्याचे शिकार बनले आहेत। म्हणून आपण या नैराश्याच्या विषयावर ऐकूया, समजूया, आम्ही ते कसे हाताळू शकतो। बायबल या विषयावर काय म्हणते आम्ही पाहूया। मला आशा आहे की हा संदेश नक्कीच तुम्हाला आशीर्वादाचा ठरेल। तुम्ही हा संदेश सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। थँक्यू अँड गॉड ब्लेस यू। गीतरत्न हे पुस्तक आहे, याचा 2रा अध्याय आणि याचं वचन 15 आम्ही वाचणार आहोत। द्राक्षींच्या मळ्यांची नासधूस करणाऱ्या खोडकांस त्या लहान कोल्ह्यास आम्हासाठी धरा, कारण आमचे द्राक्षीचे मळे फुलले आहेत। प्रभू या वाचलेल्या वचनावर आपला आशीर्वाद देव आणि या वचनाने आम्हा सर्वांना आशीर्वादित करो, आमेन। अर्थात येथे चित्र हे दर्शविलेलं आहे की द्राक्षीच्या मळ्याची नासधूस करणारे हे खोडका आहेत, लहान कोल्हे आहेत, की या ठिकाणी हे लहान कोल्हे जे म्हटलेले आहेत हे डिप्रेशनला दर्शवितात। हे जणू त्रास देणारे लहान कोल्हे म्हटलेले आहेत आणि हे मनुष्याच्या जीवनामध्ये नैराश्य आणण्याचं कार्य करीत आहेत। आज आम्ही या संपूर्ण जगभरात पाहत आहोत की नैराश्याने अनेक लोकांना ग्रस्त केलेला आहे। अर्थात ही एक व्यापक स्थिती आहे। लाखो आणि करोडो लोक याद्वारे प्रभावित झालेले आहेत। प्रथम आम्ही ही गोष्ट जाणून घेऊया, नैराश्य म्हणजे काय। नैराश्याचा अर्थ आहे उदासीनता, निराशा। अर्थात मनुष्याची अशा प्रकारे एक मानसिक अवस्था अशी बनते की मनुष्य निराशेमध्ये निघून जातो व त्या कारणाने त्याच्यावर विपरीत परिणाम होत असतात। अर्थात नैराश्यात गेलेले लोक जीवनात कशाबाबत रस घेत नसतात। आपल्या प्रिय व्यक्तींपासून हे ते दूर राहू लागतात, कशातही त्यांचं मन लागत नसते। नैराश्याने जे ग्रस्त झालेले व्यक्ती असतात हे फार दुःखी, निराश आणि अनेक वेळेला ते रागीटही असतात। त्यांना झोप लागत नसते, त्यांना थकवा आल्यासारखे जाणवत असते। अर्थात विविध तीव्र प्रकारची लक्षणं त्यांच्या जीवनातनं दिसत असतात। नैराश्याचे गुणधर्म हे दृष्टीपथास पडतात। नैराश्य काय येते? नैराश्य हे आमच्या जीवनातील चढ उतारांतून येत असते। अर्थात नैराश्य येण्याचे कारण जीवनातील काही परिस्थिती आहेत। या परिस्थितीद्वारे उदासीनता जीवनामध्ये निर्माण होत असते। अर्थात याची कारणे विविध आहेत। आजच्या आधुनिक जगात आम्हाला ही गोष्ट प्रकर्षाने आढळत आहे की मागील पिढ्यांपेक्षा अधिक दबाव, ताण मनुष्यांवर आलेला आहे। अर्थात अनेक वेळेला आम्ही अशा व्यक्तींच्या सहवासात असतो जे आम्हाला आमच्या जीवनाविषयी नकारात्मक गोष्टी बोलत असतात। उदाहरणार्थ, तुझी स्वप्न कधी पूर्ण होणार नाहीत, तुझे लग्न होणार नाही, तुझे कर्ज वाढले जाणार नाही, तुला मूल होणार नाही। अर्थात अशा प्रकारचे निरुत्साही बोलणे मनाला खात असते व त्यावर अधिक विचार, ओव्हर थिंकिंग करीत असल्या कारणाने मनुष्य नैराश्यामध्ये ओढला जातो। दुसरे कारण, काही वेळेला आम्ही स्वतःची तुलना इतरांबरोबर करू लागतो। उदाहरणार्थ, मी एवढी सुंदर नाहीये तिच्या एवढी, मी एवढा मजबूत बांध्याचा नाहीये। अर्थात जीवनाच्या सर्व गोष्टीत सातत्याने इतरांबरोबर तुलना करीत राहिल्याने माझ्या मित्रांनो नैराश्यामध्ये मनुष्य जात असतो। तिसरी गोष्ट आम्ही पाहतो की आमच्या भावना ज्या आम्हाला नैराश्याकडे नेतात, कारण त्यांतून आम्हाला फार तीव्र दुःख होत असते। उदाहरणार्थ, पती पत्नीमध्ये झगडा होतोय व पत्नी समजण्यास तयार होत नाही, तेव्हा पतीला नैराश्य येऊ शकते। पत्नीला वाटते की पती माझ्यावर प्रेम करीत नाही, तो नेहमी आपल्या आईवडिलांवरच प्रेम करीतो
तर पत्नीला नैराश्य येऊ शकते. जर कोणा प्रेयसीला तिचा प्रियकर धोका देतो तर त्या मुलीला नैराश्य येते. कोणाला आपल्या बिझनेसमध्ये मोठे पेमेंट येण्याची आशा लागलेली होती, परंतु त्याला कळले की आता ते पेमेंट काही माझ्या हाती पडत नाही, तेव्हा तो बिझनेसमॅन नैराश्यात जातो. अनेक वेळेला जीवनामध्ये फार प्रयत्न करून देखील अपयश पदरी पडत असते आणि त्यावेळेला नैराश्य येत असते. काही वेळेला अनेक लोक आपली नोकरी, आपला कामधंदा किंवा आपण कामधंद्यामध्ये गुंतविलेले पैसे ज्या वेळेला ते गमावितात त्यावेळेला नैराश्य येत असते. अर्थात अनेकांना आपल्या धंद्यामध्ये मोठा तोटा होत असतो आणि ते नैराश्याचं कारण ठरते. काही वेळेला एखादा प्रिय व्यक्ती मृत्यू पावल्या कारणाने देखील नैराश्य येत असते. अर्थात काही वेळेला आम्ही ही गोष्ट पाहतो की घटस्फोट होत असतात, तलाक, आणि या कारणामुळे देखील नैराश्य येत असते. अर्थात काही वेळेला मनुष्याला सन्मानाने वागविलं जात नसते, त्याच्याशी गैरवर्तन करण्यात येत असते आणि या कारणामुळे देखील नैराश्य येत असते. किंवा कोणा सुनेला तिचे सासरचे लोक फार त्रास देतात, आत्मसन्मानाऐवजी सतत गैरवर्तन होत असेल तर असे व्यक्ती नैराश्यात जात असतात. किंवा कोणा विद्यार्थ्याला आपण नपास होण्याची भीती असेल, किंवा एखाद्या व्यक्तीला सरकारी नोकरी न मिळाल्यामुळे, किंवा मूल न होत असल्या कारणाने, ऑफिसमध्ये बॉसचा दबाव असल्या कारणाने, किंवा जवळच्या प्रिय व्यक्तीचा झालेला मृत्यू, किंवा कोणी आजारी झाल्या कारणानेही नैराश्य येत असते. अर्थात आम्हाला ही गोष्ट समजणं गरजेची आहे की एखाद्या व्यक्तीचे जीवन त्याच्या इच्छेप्रमाणे चालत नसल्या कारणाने ती व्यक्ती नैराश्यात जाऊ शकते. म्हणजे त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण होत नसल्याने किंवा त्यावरचा ताबा सुटल्या कारणाने ती व्यक्ती नैराश्यात जाऊ शकते. अर्थात आम्हाला ही गोष्ट अशी आढळते की मनुष्यांचे जीवन अपेक्षेच्या गणितावर चालत असते. उदाहरणार्थ, असे झाले तर मी असे करीन, जर तर, परंतु जेव्हा ते वाटत होते ते न घडल्या कारणाने नैराश्य येते. जसे आजच्या जगामध्ये आम्हाला नातेसंबंधी आढळत आहे आणि नातेसंबंध कधी तुटेल काहीच खात्री नसते, नोकरी कधी सुटेल काहीच खात्री नसते. म्हणजेच आम्ही एकंदर पाहत आहोत की मनुष्याच्या चेहऱ्यावर उदासीनता आम्हाला आढळत आहे, कारण मनुष्याला सतत असुरक्षितपणा वाटत असतो. नैराश्य हे थोड्या काळासाठी असू शकते किंवा फार प्रदीर्घ काळासाठीही असू शकते. अर्थात नैराश्याच्या कारणामुळे अनेक लोक अनेक औषधं खात आहेत. त्यांना रात्री झोप येत नाही, डोळ्याला डोळा लागत नाही, पण औषधं खाऊन देखील त्यावर त्यांना योग्य उपचार मिळत नसतो. अर्थात आजचा हा संदेश तुम्ही ऐकत असताना आपल्यापैकी बरेच जण नैराश्याच्या अनुभवांतून गेलेले असतील. असे पुष्कळ लोक आहेत जे कोणत्या ना कोणत्या कारणाने नैराश्यात आहेत, परंतु त्यांच्याकडे कोणी लक्षही देत नसते, कारण सर्वजण त्यांनाच दोषी समजतात व ते लोक असेच नैराश्यात जीवन जगत राहतात व कधी कधी त्यामुळे ते आजारीही पडतात. बायबलमध्ये नैराश्य हा शब्द आम्हाला आढळत नाही, परंतु त्याऐवजी इतर शब्द आम्हाला आढळतात, जसे निराशा, आशाभंग, त्रासदायक, शोकमग्न, आशारहित, भग्न हृदय, कष्टी व दीन, दुःखी, हे सर्व शब्द हे नैराश्याला दर्शविणारे शब्द आहेत. अर्थात आम्ही बायबलमध्ये या विषयावर पुष्कळ उदाहरणे पाहतो. अर्थात जे देवाचे भक्त होते, दावीद, एलिया, इर्मया, इयोब, हन्ना, नामी, योना, हे व्यक्ती देखील आपल्या जीवनात काही काळ नैराश्यातून गेलेले आहेत. अर्थात हन्ना आम्हाला आढळते जिला मूल होत नव्हते, त्या कारणाने ती फार दुःखी आणि व्याकुळ होती, परंतु तिने आपले हृदय ज्या वेळेला देवापुढे ओतले आणि देवाने तिची प्रार्थना ऐकून तिला शमुएल बाळ हे एक मूल दिले, जे इस्रायलमधला एक महान संदेष्टा बनला. रूथच्या पुस्तकात आम्हाला नामी आढळते. नामी ही आपल्या 2 पुत्रासह आणि आपल्या पतीसह इस्रायल देशांतून ती मोवाब देशात गेली होती आणि मोवाब देशात तिचे 2 पुत्र आणि तिचा पतीही मरण पावतो. अर्थात नामी आपल्या जीवनातील नैराश्यातून जात होती. दावीद आपल्या नैराश्यात प्रार्थना करीतो. स्तोत्रसंहिता 38 अध्याय आणि याचं वचन 4 पासून मी वाचत आहे. कारण माझे अपराध माझ्या डोक्यावरून गेले आहेत, जड ओझ्याप्रमाणे ते मला फार भारी झाले आहेत. माझ्या मूर्खपणामुळे माझ्या जखमा सडून त्यांना दुर्गंधी सुटली आहे. माझ्या अंगाला आळेपिळे येतात, मी अगदी वाकून गेलो आहे. दिवसभर मी सुतक्याच्या वेशाने फिरतो. माझ्या कंबरेला दाह सुटला आहे. माझ्या अंगी आरोग्य अगदीच राहिले नाही. माझे अंग बधीर झाले आहे व फारच ठेचून गेले आहे.
मी आपल्या हृदयातील तळमळीमुळे ओरडत आहे. हे प्रभू, माझी प्रत्येक इच्छा तुला ठाऊक आहे. माझे कणने तुझ्यापासून गुप्त नाही. माझे काळीज धडधडत आहे. माझी शक्ती मला सोडून गेली आहे. माझ्या डोळ्यात तेजही राहिले नाही. माझे प्रियजन व माझे मित्र माझी व्याधी पाहून दूर राहतात. माझ्या जवळचे आप्तजनही दूर उभे राहतात. प्रियांनो, दाविदाची ही अवस्था त्याच्या नैराश्यात झालेली आहे. अर्थात दावीद खूप शोकाकुल होता, कारण त्याला एकटेपणा आला होता. शत्रू त्याचा सतत पाठलाग करीत होता. आम्ही पाहतो की दाविदाचे मूलही मेले होते व त्याच्या पापामुळे तो शोक करीत होता. आम्ही एलियाला पाहतो 1 राजे याच्या 18 आणि 19 अध्यायामध्ये. एलिया नुकताच कर्मेल डोंगरावरून आला होता व त्याने बालाचे संदेश ते वधिले होते व यहोवा हाच देव आहे हे इस्रायलाला दाखविले होते. आणि ही बातमी ज्या वेळेला इजबेलला कळते तेव्हा इजबेल एलियाला ठार मारणार म्हणून त्याच्या मागे जासूद पाठविते. आणि अशा वेळेला 1 राजे 19 अध्यायातल्या 4थ्या वचनात आम्ही पाहतो, तो स्वतः रानात एक दिवसाची मजल चालून जाऊन एका रतमाच्या झुडपाखाली जाऊन बसला. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वरा, आता पुरे झाले. माझा अंत कर. मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगला नाही. अर्थात आम्ही या ठिकाणी पाहत आहोत की एलिया इजबेलला घाबरून आपल्या जीवासाठी तो पळत होता आणि त्याला मरणाची इच्छा झाली होती. अर्थात देवभक्त देखील अशा प्रकारे नैराश्यातून गेलेले आम्हाला आढळत आहेत. इर्मयाबाबत आम्ही पाहतो, इर्मया अशाच प्रकारचा एक व्यक्ती होता ज्याला संदेष्टा म्हणून देवाने पाचारण केले होते. अशा कठीण प्रसंगात की ज्या वेळेला इस्रायल लोक सगळे भ्रांतीत गेले होते व सर्वांनी इर्मयाला नाकारले होते. तो विवाह करू शकला नाही. त्याचे कुटुंब नव्हते. एक गरीब व एकटा पडलेला असा हा एक संदेष्टा होता. इर्मयाचं 20 अध्याय 18 वचन म्हणते, मी कष्ट व क्लेश भोगावे व माझे दिवस अप्रतिष्ठेत घालवावे याकरिताच मी गर्भाशयांतून बाहेर निघालो काय. इर्मया शोकाकुल झालेला आहे. इर्मया आपल्या जीवनात निराशेत गेलेला आहे असे आम्हाला आढळते. अशा प्रकारे पुष्कळ उदाहरणे या बायबलमध्ये आम्हाला आढळतात. व सर्वात महत्वाचे उदाहरण इयोबाविषयी आम्हाला आढळते. इयोबाच्या जीवनात जे झाले होते ते फारच भयंकर होते. इयोबाने अर्थात सर्व काही गमावले होते. त्याचा परिवार, त्याची संपत्ती व त्याचे स्वतःचे आरोग्य देखील. इयोब 3 अध्याय 25-26 वचनात तो म्हणतो, मला कशाचीही भीती वाटली तर तेच मजवर येते. कशानेही मला थरकाप झाला तर तेच मजवर येते. मी निश्चित स्वस्थ व विश्रांत नाही, तरी देखील मला आणखी क्लेश प्राप्त होत आहेत. अर्थात इयोब अशा प्रकारच्या परिस्थितीतून गेला होता. इयोबाचं पुस्तक 10 अध्याय 1 वचन म्हणते, माझ्या आत्म्याला जीविताचा कंटाळा आला आहे. मी आपले घराणे एकसारखे चालू ठेवीन. माझ्या जीवाला क्लेश होत आहेत म्हणून मी बोलेन. वेळ काढून आम्हाला इयोब हे पुस्तक वाचायचे आहे. काय हे सर्व व्यक्ती त्यांच्या जीवनात पडले, त्यांनी काय केले व कसे ते त्यांतून बाहेर पडले. देवाने त्यांना कशा पद्धतीने त्या काळोखांतून बाहेर काढले व त्यांना आनंद व शांती दिली. सरते शेवटी ते ही गोष्ट शिकले की पूर्णतः देवावरच आम्ही भरोसा केला पाहिजे. अर्थात आम्हाला काही वेळेला वाटते की नैराश्याची ही स्थिती जगभरामध्ये आहे, परंतु केवळ जगभरातल्या लोकांनाच नव्हे तर स्वतःला ख्रिस्ती म्हणणाऱ्या लोकांमध्ये देखील नैराश्य फार मोठ्या प्रमाणात आहे. परंतु माझा हा संदेश फक्त ख्रिस्ती व्यक्तींनाच आहे. याचे कारण हे की नैराश्याची कारण जरी सर्वांसाठी समान असतील तरी त्यांतून बाहेर पडण्याचे मार्ग दोघांसाठीही वेगवेगळे आहेत. अर्थात मनुष्य आपल्याला काय पडते ते घेत असतो, म्हणूनच हे मार्ग वेगवेगळे बनतात. ते कसे ते आम्ही या संदेशात समजून घेणार आहोत. अर्थात या जगामध्ये प्रसिद्धी, पैसा, नावलौकिक, धनसंपदा, यश प्राप्ती ह्या गोष्टींच्या मागे मनुष्य लागलेला असतो. परंतु या गोष्टी जरी मनुष्यांकडे असल्या तरी या गोष्टी असूनही नैराश्य मनुष्याच्या जीवनामध्ये येत असते, कारण या गोष्टी समाधान घेऊन येत नसतात. अर्थात तुम्ही कितीही यशस्वी झालेले असा, तुम्हाला कितीही यश प्राप्ती झालेली असेना, परंतु नैराश्याचा हल्ला मनुष्याच्या जीवनामध्ये होतो. आणि याच कारणामुळे आम्हाला आढळत आहे की आज आत्महत्येचे प्रमाण फार अधिक प्रमाणात वाढलेले आढळत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या अनुसार 13 व्यक्तीपैकी 1 व्यक्ती ही घोर चिंतेचं कारण बनलेलं आहे व 15 ते 24 वर्षांची जी मुलं आहेत यांच्यामध्ये सर्वाधिक आत्महत्येचं कारण आम्हाला आढळत आहे. प्रत्येक 100 मिनिटांना
ते आत्महत्या करीत आहे हा रिपोर्ट आहे. आज म्हणूनच आम्हाला लाखोपती, करोडोपती, अब्जोपती हे आपल्या स्वतःचं जीवन समाप्त करताना आम्हाला आढळत आहेत. त्यांच्याकडे तर पुष्कळ संपत्ती आहे, नावलौकिक आहे आणि जे पाहिजे ते त्यांना मिळू शकते, परंतु तरीही ते समाधानी नाही आहेत. नैराश्याने त्यांना ग्रासलेले आहे. अशा लोकांच्या संगतीत असणाऱ्या व्यक्तींना कैक वेळेला आश्चर्य वाटते की अरे हा काल माझ्या बरोबर बोलत होता, अरे ती मला कालच भेटली, परंतु तिने आत्महत्या का केली असावी. अर्थात त्या गोष्टींचे त्यांना आश्चर्य वाटते. नैराश्य मानवी जीवनामध्ये फार खोलवर कार्य करीत आहे असे आम्हाला आढळत आहे. अर्थात मनुष्याने आज फार मोठी प्रगती तंत्रज्ञानामध्ये केलेली आढळत आहे. आजच्या जगामध्ये आम्हाला टेक्नॉलॉजिकल जो काही विकास आढळत आहे, अर्थात रोबोट्स बनवले जात आहेत जे फार मदत करीत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आम्हाला दिसत आहे. सॅटेलाइट्स विविध प्रकारे त्या ठिकाणी सोडण्यात आलेले आहेत. परग्रहावर पाथफाइंडर्स पाठविणे, परग्रहावरून तेथले फोटो पृथ्वीवर पाठविणे वगैरे अनेक अशा गोष्टी तंत्रज्ञानाद्वारे विकसित झालेल्या आहेत. अर्थात मनुष्याने मोठी यशप्राप्तीची अनेक कार्य साधलेली आहेत, अचीवमेंट प्राप्त केलेली आहे. अर्थात मनुष्याकडे आनंद प्राप्ती करण्यासाठी विविध टेक्नॉलॉजी, अनेक मनोरंजनाचे साधनही बनविण्यात आलेली आहे. मनोरंजनाची एंटरटेनमेंट इंडस्ट्री आज अस्तित्वात आहे. हे सगळं असूनही नैराश्याची अवस्था यांतून कोणाही मनुष्याची सुटका झालेली नाही. गेल्या 6000 वर्षापासून मनुष्याला त्याने जेरीस आणलेला आहे आणि आपला गुलाम बनवलेला आहे. मनुष्यांच्या स्वभावाची पूर्णतः माहिती या दुष्ट सैतानाला आहे आणि दुष्ट दुरात्म्याचं जे जग आहे हे मनुष्याला अशाच प्रकारे त्रास देण्यासाठी विविध योजना आखत आहे. सैतान जो दुष्ट दुरात्मा तो मनुष्यांची प्रवृत्ती ओळखतो. मनुष्य ज्याला विकसितपणा म्हणत आहे, डेव्हलपमेंट, आणि सैतान तर त्याला हसत आहे, कारण सैतान अशा गोष्टींचा फायदा घेऊनच नाशाकडे नेण्याचं आपलं लक्ष तो पूर्ण करीत आहे. अर्थात सैतान मनुष्याला हे पटवून दाखवू इच्छितो की तुम्ही ज्याला डेव्हलपमेंट म्हणत आहात त्याद्वारे तुमचे समाधान होईल, परंतु ही शुद्ध फसवणूक आहे. समाधान देणाऱ्या कोणत्याही गोष्टी त्यामध्ये नाही आहेत. अर्थात या जगातील संस्कृतीचा आणि अर्थव्यवस्थेचा प्रमुख नेता सैतानच आहे आणि हा सैतान मनुष्याला अशा प्रकारे गुंडाळीत आहे यासाठी की त्याला गरगर फिरवून आपल्या सत्तेखाली ठेवावं, गुलाम बनवावं. अनेक लोकांनी कारवर, अनेक वस्तूंवर त्यांनी लोन काढलेलं आहे. अर्थात अशा प्रकारे लोनच्या खाली दबलेले लोक त्यांच्या विचारात सतत आत्महत्येचे विचार प्रवाह वाहत असतात आणि लोन फेडू शकत नसल्या कारणाने आत्महत्या करण्याकडे त्यांची प्रवृत्ती आहे. अर्थात हे सर्व सैतानी दुरात्म्याकडून आहे. नैराश्य हा एक दुरात्मा आहे जो मनुष्यांना पछाडतो आणि मनुष्यांना छळतो आणि मनुष्यांचे जीवन उद्ध्वस्त करावे, त्यांचा नाश करावा, त्यांना त्रास द्यावा, त्यांना जेरीस आणावे, म्हणून हा दुरात्मा मनुष्यांना सतावण्याचं काम करीतो. नैराश्य हे जणू एक काळा ढग असतो. नैराश्यात गेलेल्या कैक व्यक्तींबरोबर ज्या वेळेला आम्ही बोलतो तेव्हा ते काहीच उत्तर देत नसतात, कारण त्यांची मानसिक अवस्था आशारहित बनलेली असते. त्यांना सतत हेच वाटत असते की त्यांच्या समस्येला या जगात काही उपायच नाहीये. काय नैराश्य हे पाप आहे काय? नाही, नैराश्य हे पाप नाही आहे, परंतु हा एक मानसिक विकार आहे जो इतर पापांकडे मनुष्यांना घेऊन जाऊ शकतो. उदाहरणार्थ हिंसक प्रवृत्ती किंवा नैराश्यात असणारा व्यक्ती नशापान करण्यास प्रवृत्त होतो. अर्थात मनुष्यांना असं वाटते की त्यांनी दारू प्यायल्या कारणाने, ड्रग्ज घेतल्या कारणाने, लैंगिक कृत्य केल्या कारणाने त्यांना पूर्ण समाधान प्राप्त होईल अशी समज मनुष्यांना आहे. परंतु प्रियजन हो, मनुष्याच्या जीवाचे समाधान या कोणत्याही गोष्टी केल्याने होत नाही. अर्थात लोक व्यसनाधीन झालेले आणि पछाडलेले असे आम्हाला दृष्टीपथास पडत आहेत. एकदा का ते व्यसनाधीन झाले की सैतानाच्या जाळ्यामध्ये, साफळ्यामध्ये ते अडकले आणि जेव्हा ते अडकतात तेव्हा त्यांना सैतान नाशाकडे घेऊन जातो. सैतानाची ही इच्छा आहे की घात करावा, नाश करावा आणि त्यांचा जीवाचा घात करावा. अर्थात आज आम्हाला जगामध्ये काय आढळत आहे? लोक अशा प्रकारे दारू, धूम्रपान किंवा ड्रग्ज, पोर्नोग्राफी आणि अनेक ऍडिक्शन यांच्याद्वारे सैतानाने मनुष्यांना व्यसनाधीन केलेला आहे. मोबाईलच्या द्वारे हे व्यसनाधीनता अधिक प्रमाणात वाढत चाललेली आहे.
मुलांची शाळा बंद झाली, कॉलेज बंद झाली आणि त्या कारणाने मुलांचे लक्ष आता मोबाईलकडे सर्वाधिक लागलेले आहे आणि त्यांच्या हातांतून कोणी ते हिसकावून घेऊ शकत नाहीयेत आणि या सर्व गोष्टी कुठे नेत आहेत? डिप्रेशन कडे घेऊन चाललेले आहेत. अर्थात देवाने मनुष्याची डिझाईन ज्या वेळेला केलेली आहे तेव्हा मनुष्याला शरीर, आत्मा, प्राण आणि मन या 4 भागामध्ये बनविलेला आहे. आणि आमचं मन जे आहे, ज्यातूनच आमच्या भावना येत असतात, आमचे विचार येत असतात, उत्साह येत असतो, निराशाही त्यांतूनच येत असते. अर्थात आमचे मन आणि आमच्या भावना याचं एक आयाम आहे जेथे त्यांना सुरक्षितता हवी आहे. पण या आयामामध्ये 2 शत्रू आहेत आणि हे शत्रू आहेत चिंता व भीती. या 2 शत्रूपासून देवावरील भरोसा आम्हाला पूर्ण सुरक्षितता देते. अर्थात देवावरील भरोसा आमच्यात निर्माण होण्यासाठी मनाचे नवीकरण होणे अत्यावश्यक आहे. आणि या आयामावर सैतान अधिकार करू इच्छितो. अर्थात आम्हा मनुष्यांचे मन आत्म्याद्वारे चालविले जाते. अर्थात आम्ही काय विचार करीतो, कसला विचार करीत असतो, आमच्या मनातील चित्रे, नमुने या सर्व गोष्टी आध्यात्मिक शक्तीद्वारे चालविण्यात येतात. अर्थात मन हे आत्म्याचं एक गर्भाशय आहे आणि म्हणून मनात येणारे विचार हे आत्म्यावर अवलंबून आहेत. अर्थात या जगामध्ये 2 आत्मे आहेत. एक सैतानाकडून आत्मा आहे आणि एक देवाकडून येणारा आत्मा आहे. जेव्हा दुरात्मा मनुष्याच्या मनाचा ताबा घेतो, मनावर सत्ता करीतो, तेव्हा मनुष्य नैराशेचं शिकार बनतो. म्हणून आम्हाला जर खरी सुरक्षितता हवी असेल तर आमच्या मनावर जो आत्मा सत्ता करीत आहे तो नक्की कोणता हे आम्हाला कळणं गरजेचे आहे. अर्थात दुरात्मा जो आहे मनुष्याच्या मनामध्ये भीतीचा आत्मा निर्माण करीतो. भीती व चिंता या त्या दुरात्म्याकडून येत असतात. मनुष्याच्या भावनांना असुरक्षितता भासते. अर्थात आमच्या जीवाचे तारण झालेले आहे असे आम्ही म्हणतो, परंतु आमचा देह जो आहे हा अजूनपर्यंत तारला गेलेला नाही. म्हणूनच आम्ही ही गोष्ट पाहतो की आमचा मनुष्यांचा देह जो आहे हा पापाच्या शापाखाली अजून आहे आणि त्यामुळेच मनुष्यांचा देह आजारी पडत असतो, निराश होत असतो, कंटाळत असतो आणि थकतही असतो. म्हणूनच तुम्हाला आणि आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. योहान कृष्णवर्तमान याचा 14 अध्याय आणि याचं वचन 16 आणि 17 मी आपण पुढे वाचत आहे. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावी. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाहीत अथवा त्याला ओळखीत नाहीत. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हा बरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करील. अर्थात हा दुसरा कैवारी म्हटलेला आहे, म्हणजे आमचा मदतनीस, आम्हाला कम्फर्ट देणारा, आम्हाला सांत्वना देणारा, आम्हाला उत्साह देणारा, आम्हाला निराशेतून सोडविणारा हा आत्मा आहे. हा देवाचा आत्मा आहे. हा सामर्थ्याचा व संयमनाचा आत्मा आहे. मनुष्य जर देवाकडून आत्मा प्राप्त करील तर मनुष्याच्या जीवनामध्ये शांती, आनंद राहील. नैराश्य त्याच्यावर सत्ता करू शकणार नाही. प्रियजन हो, आम्ही ही गोष्ट पाहतो की जे डिप्रेशन मध्ये असतात असे व्यक्ती काळोखात राहणं पसंत करतात. ते प्रकाशापासून दूर जातात. अर्थात या जगामध्ये आम्ही 2 प्रकारचे राज्य पाहतो. एक अंधकाराचे राज्य जे सैतानाचे राज्य आहे, एक प्रकाशाचे राज्य आहे जे देवाचे राज्य आहे. आमच्या जीवनामध्ये प्रभाव प्रकाशाचा असला पाहिजे. प्रकाश ज्या वेळेला येतो तेव्हा अंधकार पळून जातो आणि आमच्या जीवनात देवाचं वचन, पवित्र शास्त्र हे प्रकाश आणण्याचं काम करते आणि आमच्या जीवनामध्ये आनंद आणण्याचं काम आणि खिन्नता, नैराश्य, दुःख दूर करण्याचं कार्य देवाचं वचन आमच्या जीवनात करते. म्हणून वचन या ठिकाणी म्हणते, 1 थेसलोनिकाकरास पहिले पत्र याचा 5वा अध्याय 8वं वचन म्हणते, परंतु जे आपण दिवसाचे आहोत ते आपण सावध असावे. आपण दिवसाचे आहोत म्हणजे प्रकाशाचे. विश्वास व प्रीती हे उरस्थान, उरावरचं अशा प्रकारचे हे चिलखत आणि तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे. आमचं डोकं जे आहे, कपाळवटी जी आहे, ही आमची सुरक्षित राहावी, कारण तिकडून विचार येतात. अर्थात आमच्या भावना, आमचं मन हे सुरक्षित असणं फार गरजेचे आहे, कारण शत्रू सैतानाचा सर्वाधिक मोठा हल्ला आमच्या मनावर आणि आमच्या भावनेवर होत असतो. आणि नैराश्य हे भावनेतूनच निर्माण होते, मनांतूनच निर्माण होत असते आणि येथे विचाराचं रक्षण केलं गेलं पाहिजे. म्हणूनच या ठिकाणी तारणाची आशा
हे शिरस्त्राण आम्हाला देण्यात आलेलं आहे. ही देवाकडून संपूर्ण शस्त्र सामुग्री आम्हाला देण्यात आलेली आहे. ती आम्ही परिधान केली पाहिजे, म्हणजे आम्हाला बाधा पोहोचणार नाही. नीतिसूत्रे 3 अध्याय 5 आणि 6 वचन म्हणते, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको. परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. काय तुम्ही या वचनावर विश्वास करिता? काय तुमच्याकडे खरा विश्वास आहे देवावर? त्याच्या अभिवचनावर विश्वास आहे? जर तुम्ही या वचनावर विश्वास करीत नसाल तर व्यर्थ आहे, कारण देव कधीच बदलत नाही. तो काल आज व युगानुयुग सारखाच आहे, असे इब्री लोकासपत्र 13 अध्याय 8 वचन म्हणते. अर्थात जे काम त्यांनी काल केले ते आजही करावयास तो समर्थ आहे. तो नेहमी आपले आश्वासने पाळतोच, म्हणून आम्हाला त्याच्यावर भरोसा करणे आहे. म्हणून रोमकरासपत्र 8 अध्याय 28 वचन म्हणते, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांस, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यांस, देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. म्हणजे काय तुम्हाला हे वचन समजले काय? हे वचन असे नाही सांगत की जे काही तुम्ही तुमच्या जीवनात अनुभविले ते सर्व चांगलेच अनुभवले. नाही, हे वचन म्हणते देव अशा प्रकारे कार्य करील की सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होईल. त्याचा अर्थ चांगल्या गोष्टी, चांगली वेळ, वाईट परिस्थिती, वाईट अवस्था ही येईल. हे अशा प्रकारे जणू एखादा खाद्यपदार्थ बनविण्यासाठी जसे आम्हाला विविध वस्तूंचा उपयोग करावा लागतो. त्या वस्तू विविध गुणांच्या असतात व त्यांना एकत्रित आणण्यात येते, तेव्हा तो पदार्थ एक स्वादिष्ट पदार्थ बनतो. जसे साखरेमध्ये गोडवा आणण्याचा गुण आहे, मिठामध्ये रुचकरपणा आणण्याचा गुण आहे, असेच आमच्या जीवनाविषयी आहे. देव सर्व काही घडू देतो, चांगलेही व वाईटही, यासाठी की आम्हाला घडवावे. देव आमच्या जीवनात बहुधा चांगले आणि वाईट दोन्हीही गोष्ट घडण्यास अनुमती देतो, यासाठी की आम्ही पूर्णतः बदलावे. म्हणून जर आजच्या घडीला काही वाईट तुमच्या जीवनात घडत असल्यास समजा की ते देवाच्या हातातील साहित्य आहे, ज्याचा वापर देव तुम्हाला बदलण्यासाठी करीत आहे, तुम्हाला आकार द्यावा व तुम्ही आध्यात्मिकरित्या वाढावे व येशू सारखे बनावे. जीवन कठीण आहे, अनेक आव्हाने आम्हाला पेलावी लागतात, त्यांना तोंड द्यावे लागते. देव आमच्या नैराश्यात कार्य करीत असतो. आमच्यामध्ये अधिक चांगले व्यक्तित्व निर्माण करण्यासाठी त्या हंगामांतून देव आम्हाला नेत असतो. अर्थात एक नवीन अध्याय असतो, नवीन हंगाम असतो. अर्थात यशाचा 64 अध्याय आणि 8 वचन म्हणते, तर आता हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस, आम्ही माती आहो, तू आमचा कुंभार आहेस, आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहोत. आम्हाला ही गोष्ट समजणं गरजेची आहे की देव कुंभार आहे आणि आम्ही केवळ माती आहोत. तोच आमच्या जीवनाला रंगरूप आकार देतो, आमचे मूल्य वाढवितो. आम्ही त्याच्या हाती असणं फार गरजेचे आहे. म्हणूनच रोमकरासपत्र 8 अध्याय 28 वचन जे आम्ही वाचलं त्यामध्ये येथे अट आम्हाला आढळत आहे. देव त्याप्रमाणे कार्य करीतो, कारण वचन म्हणते जे देवावर प्रीती करीतात, लक्षात घ्या, व त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेले आहेत. आता हे अभिवचन देवाच्या खऱ्या लेकरांसाठी आहे. हे त्या व्यक्तींसाठी नाही जे स्वतःला केवळ ख्रिस्ती म्हणतायत, परंतु त्यांची फळे जगासारखी आम्हाला वागण्यात दिसत आहेत. अर्थात ते पापामध्ये जगत आहेत, कारण आज पुष्कळ बनावटी ख्रिस्ती या जगामध्ये आहेत. येशूने म्हटले, जर तुम्ही माझ्यावर प्रीती करिता तर माझ्या आज्ञा पाळा. आज अनेक ख्रिस्ती लोक नैराश्याच्या जाळ्यात अडकलेले आहेत, कारण त्यांनी आपल्या जीवनाच्या सर्व गोष्टी देवाच्या हाती दिलेल्या नाहीयेत व ते देवावर पूर्ण भरोसाही करीत नाहीयेत. कठीण व संकट समय देखील ते देवावर भरोसा करण्यास तयार नाहीयेत. अज्ञात भविष्याविषयीही ते देवावर भरोसा करीत नाहीयेत. प्रभू येशू ख्रिस्ताने योहान 16:33 मध्ये म्हटले, माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. अर्थात आम्हा ख्रिस्ती व्यक्तींना फार मोठे आव्हान आहे की आम्ही देवावर सर्व सोपवून द्यावे. इर्मयाने काय केले पाहूया. इर्मयाचं पुस्तक 17 अध्याय 7 आणि 8 वचन म्हणते, जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवितो, ज्याचा भावविषयक परमेश्वर आहे, तो धन्य.
बघा, तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे नदी किनारी पसरील. उन्हाची झळई येते, तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील. अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळे देण्याचे सोडणार नाही. प्रश्न आहे, काय तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये मुळावलेले आहात काय? जर मुळावलेले असाल तर तुम्ही परिस्थिती काही का असेना, किती कठीण परिस्थिती येऊ, तुम्ही हादरणार नाही. कारण तुम्ही देवावर भरोसा करिता, तुमचा विश्वास त्याच्यावर आहे. देवावर भरोसा करा व जाणा की तो सर्व समर्थ आहे. तो तुमच्या जीवनाच्या सर्व परिस्थिती बदलून टाकण्यास पूर्ण समर्थ आहे. जरी तुमच्या भविष्याविषयी तुम्हाला काहीच माहित नाहीये, तो देव वेळेमध्ये सीमित नाहीये हे समजून घ्या. परंतु जर तुम्ही देवाच्या वचनात मुळावलेले नसाल तर तुम्ही सहजपणे सैतानाचे शिकार बनाल. म्हणूनच याकोबाचे पत्र 1 अध्याय 6 आणि 7 वचन म्हणते, पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. जर तुम्ही प्रभू येशूमध्ये मुळावलेले असाल, तुम्ही स्थिर आहात, कारण तुम्ही जाणता की हे जग तात्पुरते आहे. येथे चढ उतार आहेतच, कठीण प्रसंग, अडचणी, समस्या या येणारच. परंतु प्रभू येशूमध्ये मुळावलेले असल्याने आता आम्ही त्यांतून पार जाऊ शकतो आनंदाने. कारण तुमचे डोळे येशूकडे खिळलेले आहेत, परिस्थितीवर ते लागलेले नाहीत. म्हणून तुमचा आनंद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. परमेश्वरावर सदा सर्व काळ भाव ठेवा, कारण प्रभू परमेश्वर हा सनातन आश्रय दुर्ग आहे. देव म्हणतो ते जर आम्ही स्वीकारत नाही तर आम्हाला शांती मिळू शकत नाही. देव आम्हाला जीवनाच्या कठीण मार्गात आणि प्रसंगात आणतो यासाठी की आम्हाला बदलावे, आमच्या विश्वासाची पारख करावी. जेव्हा आमच्यावर अडचणी येतात तेव्हा आमची पहिली प्रतिक्रिया काय असते? अरे हे काय झाले, असे व्हायला नको होते. परंतु जर आमच्याकडे खरा विश्वास येशू ख्रिस्तावर असेल तर आमची प्रतिक्रिया ही वेगळी असेल. तेव्हा आम्ही हर्षाने त्याला सामोरे जाऊ. याकोबाचे पत्र 1 अध्याय 2 आणि 3 वचन म्हणते, माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. एके दिवशी आम्हा सर्वांना देवापुढे उभे राहावे लागणार आहे. या सर्व गोष्टी ज्याविषयी आम्ही खूप चिंता करीत होतो त्याला काहीच अर्थ नव्हता हे तेव्हा आम्हाला कळेल. आम्हाला देवावर लक्ष केंद्रित करणे आहे, देवाबरोबरच्या आमच्या नातेसंबंधावर लक्ष केंद्रित करणे आहे, कारण हे जीवनात सर्वाधिक महत्त्वाचे आहे. जर तुमच्याकडे ओझे आहे, ओझ्याने तुम्ही दबलेले आहात, तर येशू आज तुम्हाला बोलावत आहे. त्याच्याकडे या, त्याला सांगा, मला हे ओझे फार जड आहे वाहण्यासाठी, तू मला मदत कर. मत्ते कृषी वर्तमान 11 अध्याय 28 आणि 29 वचन म्हणते, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. येशूमध्ये विसावा पावण्यास आम्ही शिकलो पाहिजे. जो विसावा येशू देतो त्यात तुम्ही या. जेव्हा तुम्ही त्या विसाव्यांतून बाहेर पडाल तेव्हा तुम्ही शांती हरवून बसाल. म्हणून देवावर पूर्ण भरोसा करण्यास शिका, त्याच्या पुढे पूर्ण रीतीने शरण या तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीविषयी. जर तुम्ही तसे कराल तर त्याने अभिवचन दिले आहे की तो तुमची काळजी घेईल. मत्ते कृषी वर्तमान 6 अध्याय 25 ते 33 वचन मी वाचत आहे. यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी, म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे, व आपल्या शरीराविषयी, म्हणजे आपण काय पांघरावे, याची चिंता करीत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही. आकाशांतील पाखरांकडे निरखून पहा, ती पेरणी करीत नाही, कापणी करीत नाहीत, की कोठारात साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही. चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे. आता या ठिकाणी अट दिलेली आहे 33 वचन, तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. मी हे तुमच्यासाठी प्रेमाने सांगत आहे. जर तुम्ही खरोखर देवावर भरोसा करिता
व तुम्ही खरा विश्वास करिता व खऱ्या रीतीने जाणता की देव कोण आहे, तर तुम्हाला नैराश्य येऊच शकत नाही. जर तुमच्याकडे नैराश्य आहे तर देवाकडे या. सर्व तुमची ओझे दुःखी त्याच्याकडे द्या. गांभीर्याने त्याच्याकडे या. प्रार्थना करा. सर्व जीवनाच्या गोष्टी त्याच्या हाती सोपवून द्या. यशाचं पुस्तक याचा 61 अध्याय आणि याचं वचन 3 मी आपणा पुढे वाचत आहे. सियोनांतील शोकग्रस्तांस राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्यांस शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे, खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे. ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यांस धार्मिकतेचे वृक्ष परमेश्वराने लावलेले रोप म्हणता यावे, म्हणून त्याने मला पाठविले आहे. अर्थात या ठिकाणी आम्ही वचन 3 मध्ये ही गोष्ट पाहत आहोत की त्यांस शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे, खिन्न आत्म्याच्या ऐवजी, खिन्न आत्मा अर्थात स्पिरिट ऑफ डिप्रेशन. हर्षाचे वस्त्र आमच्या जीवनातून निराशेचा आत्मा घालवून टाकतो. अर्थात निराशेचा आत्मा पराभूत होतो व देव आम्हाला स्पिरिट ऑफ हेवीनेस, निराशेच्या त्या आत्म्यापासून मुक्त करीतो. आम्हाला या गोष्टीवर विश्वास करणं फार गरजेचे आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी स्वतःवर फटके घेतलेले आहेत आणि त्याला बसलेल्या फटक्याच्या वळांनी आम्ही बरे झालेलो आहोत. अर्थात आम्ही आरोग्याने संपन्न असावे ही देवाची इच्छा आहे, म्हणून त्याने ते काम आमच्यासाठी पूर्ण केले. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, मी आज तुझ्याकडे येत आहे, कारण तूच एकमेव आहेस जो मला मदत करू शकतो. तू सर्व समर्थ देव आहेस व तुला काहीच अशक्य नाहीये. पित्या, मी खूप गोंधळात जगत आहे, मी निराश आहे, परंतु मी तुझ्याकडे येत आहे. तू मला शांती देण्यास सिद्ध आहेस, अशी शांती जी सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. तुझे वचन म्हणते की तुम्ही कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा, म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील. हे प्रभू, आजच्या वचनावर मी विश्वास करीतो. मी हे जाणतो की तुझी शांती ही भिन्न आहे या जगापेक्षा. हे प्रभू, तू म्हटले की मी आपली शांती तुम्हास देतो, जसे जग देते तसे नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. हे प्रभू, मला क्षमा कर. मी भीतीमध्ये जीवन जगलो व तुझ्यावर भरोसा केला नाही. मला माफ कर. माझ्या सर्व अविश्वासाच्या कृतीबद्दल मी तुझ्याकडे क्षमेची याचना करीत आहे. मी केवळ माझ्या समस्येवरच कायम विचार केंद्रित करून राहिलो. मला माफ कर. मला तुझ्याकडे पाहण्यास शिकव. मला विसावा दे. हे प्रभू, हे खरे आहे की मला जे हवे ते या जगाकडून मला मिळू शकत नाही. मला खरी अनंत शांती हवी आहे. मी खूप परिस्थितीचा मुकाबला केला आहे, त्यांतून गेलो आहे. मला धैर्य दे. हे प्रभू, तू मला सहाय्य कर. मला तुझ्या अटी पूर्ण करण्यास शक्ती प्रदान कर. आज माझे हे जीवन मी तुझ्या हाती देत आहे. माझ्याविषयी तुझी योजना काय आहे हे मला तू समजव. तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण हो, कारण तुझी इच्छा कायम माझ्या चांगल्यासाठीच आहे. हे प्रभू, मी तुझ्यावर भरोसा करीतो. तुझे आभार मानतो तुझ्या प्रेमाबद्दल व मला दिलेल्या पाप क्षमेबद्दल. माझ्या मनाचे नवीकरण कर. तुझा प्रकाश मला दे आणि मला तुझ्या कृपेत कायम राख. या भावा बहिणींचं जीवन, शरीर, आत्मा, प्राण ख्रिस्त तू काल्वरीवर सांडलेल्या पवित्र रक्ताखाली मी घेऊन येत आहे. तुझा स्पर्श त्यांना कर. यासाठी त्यांचे मन, त्यांचा आत्मा आणि प्राण, त्यांचं शरीर हे सुरक्षित राखण्यात यावे. मी त्यांना तुझ्या हाती देत आहे. तू त्यांचा मार्गदर्शक हो. मी त्यांचं जीवन तुझ्या हाती समर्पित करीत आहे. या क्षणापासून त्यांचा ताबा घे आणि तुझ्याशी त्यांना एक कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात ही प्रार्थना करीतो. ऐक आणि मान्य कर. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक व शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले तुम्ही कृपया कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा आमच्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.